हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं मृणाल लर्निंग वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपल्या फ्री ऑनलाईन मेहंदी क्लासेसचा डे आहे, डे 3. तर आज आपण बघणार आहोत, काल आपण जी कोयरी शिकलो त्याच्यामध्ये आज आपल्याला डिझाईन कशी भरायची आहे ते आज आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण कालची काढलेली कोयरी काढून घेऊयात. मी सांगितल्याप्रमाणे काल जशी कोयरी काढायची होती, कोयरी आपण कुठून काढतो? कोयरी आपण नेहमी इथून सुरुवात करतो कोयरीची, बरोबर? तशी आपण कोयरी काल काढली होती, तशी काढली आहे. आता आपल्याला ह्या कोयरीमध्ये जे डिझाईन भरायचे आहेत त्या आपण जे लाईननी काढली होती काल, सेम जसे मी काढून दाखवते, ती कालची उभी आपण डिझाईन काढली होती ती सुद्धा तशा पद्धतीने सुद्धा आपण याच्यामध्ये काढू शकतो. फक्त याला कर्व वगैरे काढावे लागतात. हे अशा पद्धतीने तुम्ही हे इथे सुद्धा असं कर्व, हे जे लाईन आहेत ते फक्त कर्व लाईन काढून सुद्धा तुम्ही ह्या मोरामध्ये काढू शकता. ही अशा पद्धतीची डिझाईन. परत सेम अशीच डिझाईन, फक्त त्याला इथे पॉइंट सुद्धा देऊ शकता तुम्ही. हे असे पॉइंट सुद्धा देऊ शकतात. त्याच्यानंतर अजून एक डिझाईन आहे. सेम वरती काढले सेम तसं काढू शकता. जी मी पहिल्या दिवशी शिकवली होती डे 1 मध्ये, सेम तशीच डिझाईन काढू शकता. फक्त याला मी तुम्हाला आकार सांगणार आहे. अजून ह्याच्यामध्येच ॲडिशन तुम्ही कसं काढू शकता ते, त्यासाठी मी हे साईडला काढून देते. याची सुद्धा प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही याच्यावरती इथून साईडनी याला अशी बॉर्डर वगैरे काढू शकतात. हे डायरेक्टली इथं टच सुद्धा करू शकतात. हे अशी तुम्ही डिझाईन काढून इथे हे जे काढलेत पॉईंट, त्याच्यामध्ये आपण पॉईंट देऊ शकतो. पण पॉईंट द्यायचे हे काही कंपल्सरी नाही. आपल्याला डिझाईन कशी वाटते त्यानुसार आपण पॉईंट दिले तरी चालतात. त्यानंतर ही अशी एक डिझाईन आहे. सेम अशी एक लाईन काढायची. अजून एक आणि आपण जे असं लाईन काढतो, ही अशी लाईन आधी काढून शकता तुम्ही. ही अशी काढायची आणि जिथे हे असं आलंय तिथे हे पॉईंट द्यायचा असा.
ही अशी लाईन काढून त्याच्यानंतर हे जे आपण वरती काढलेलं आहे ते सुद्धा त्याच्या सेम खाली काढायचं आहे. हे असं तुम्ही याच्या खाली काढून परत इथं एक्स्ट्रा याच्यावरती याला चिटकून हे अशी एक लाईन काढू शकता, जेणेकरून तुम्ही हे आतमध्ये जे काढलेलं आहे ते तुम्ही लाईनसारखं तुम्हाला दिसत असेल. कारण वरचा जो वरचे जे आकार होते असे गोल, ते आकार नाही दिसणार तुम्हाला. ही अशी एक लाईन काढू शकतात तुम्ही. परत त्याच्या खाली एक अजून एक याला थोडीशी लांबून याला अशी एक लाईन काढायची आणि परत त्याला तुम्ही असं काढू शकतात. हे असं तुम्हाला काढायचं आहे. हे असं काढून झाल्यानंतर तुम्हाला जे मी काल पॉईंट शिकवले, हे असे पॉईंट्स, हे असे ते सुद्धा तुम्ही याच्यावरती काढू शकतात. ही एक पूर्ण अशी डिझाईन तयार झालेली आहे. ही अशी एक डिझाईन तयार झालेली आहे. ही अशी तुम्ही मोरामध्ये, कोयरीमध्ये दोन्हीमध्ये सुद्धा काढू शकतात. आपण बघूयात की स्टार्टिंग तुम्ही म्हणताल स्टार्टिंग कुठून करायची, तर आता आपण बघूयात वरून नेहमी स्टार्टिंग करावी किंवा खालून सुद्धा करू शकतात. पण खालून काढल्यानंतर तुम्हाला इथं ब्लॅक आणि भरावं लागेल. ज्यावेळेस वेगळ्या प्रकारची कोयरी असते त्यामध्ये तुम्ही खालून पण चालू करू शकता डिझाईन आणि वरून पण चालू करू शकता. तर आपण हे वरूनच काढूयात, बघूयात. नेहमी पहिल्यांदा असा एक कर्व काढायचा, सरळ लाईन नाही काढायची. ही अशी एक कर्व लाईन काढायची, 2 कर्व लाईन काढायच्या आणि पहिला जो कर्व आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला एवढी छोटी तर नाजूक म्हणजे डिझाईन भरता येईल, पण ते वेगळं दिसेल, त्याच्यामुळे असं फिलअप करून टाकायचं. हे असं केल्यानंतर पहिल्यांदा आपण हा राऊंड बघूयात. हे तिन्ही सुद्धा मी तुम्हाला एकामध्ये पण दाखवू शकते किंवा सेपरेट पण. तुम्हाला जर हे काढायचं असेल तर तुम्ही एक राऊंड हे काढा, परत 2 लाईन द्या, परत हे राऊंड काढा. हे असं सुद्धा तुम्ही काढू शकतात. तुम्हाला हे काढायचं असेल तरी पण तुम्ही तसंच करू शकता. हे जे पॉईंट्स आले त्याच्यानंतर तुम्ही लाईन काढू शकता हे कोयरीमध्ये, मोरामध्ये. आपण बघूयात पहिली डिझाईन कशी काढतात ते. किंवा तुम्हाला तिन्ही पण डिझाईन एकामध्ये बसत असतील तरी सुद्धा तुम्ही काढू शकता. आपण हा नॉर्मल राऊंड काढूयात पहिल्यांदा. हे असे 2 लाईन काढून परत तुम्ही हा नॉर्मल राऊंड काढू शकतात. आता हे दुसरा राऊंड आहे, त्या दुसऱ्या राऊंडला आपण ही डिझाईन काढूयात. तर ही अशी डिझाईन आपली. हे असे परत 2 लाईन काढायच्या. आता हा झाला, ही झाली नॉर्मल, ही झाली अशी पॉईंटची. आता ही बघूयात. आता आपण याच लाईनला आपल्याला ते काढायचं आहे. किंवा वाटलं तर तुम्हाला हे जर काढायचं असेल तर हे पण काढू शकता. आणि याच्या खाली जे मध्ये बरोबर येत आहे त्याला पूर्ण असा मी तुम्हाला डार्क बॉर्डरची ब्लॅक लाईन सांगितली आहे, ही अशी जाड, ही अशी तुम्ही इथे काढू शकता. पण ती अशी राऊंड शेपनी अशी काढायची आहे. पण तुम्ही म्हणताल आता हे जे वरून काढलेलं आहे ते कसं काढायचं, ते आपण याच्यामध्ये बघूयात. आता हे असं काढलंय तर हे इथून हे असं चालू करायचं
व्ही शेप फक्त काढत राहायचं इथं. आधी व्ही शेप काढून सुद्धा काढू शकता, कारण ते तुम्हाला पॉईंटसाठी पण काढणं आवश्यक आहे ना. आणि जिथे व्ही शेप तयार झाला आहे तिथेच तुम्ही पॉईंट्स देऊ शकता. आता याच्यामध्ये एवढी मोठी डिझाईन बसणार नाही, म्हणून आपण हा राऊंड रिपीट करूया. खाली कशी एक लाईन दिल्यासारखं लाईन द्यायची. तर ही अशा प्रकारे आपल्याला कोयरीमध्ये डिझाईन भरायची आहे. आता आपण बघितलं कोयरीमध्ये डिझाईन कशी भरायची. आता आपण बघूयात कोणत्या कोणत्या कशा कशा प्रकारच्या कोयरी असतात ते. आता ही एक कोयरी झाली. आपण इकडच्या साईडला तोंड करून पण एक कोयरी बघितली होती याच्या उलट साईडला. तर त्या दोन्ही कोयरी कशा काढायच्या ते पण आता बघूयात आपण. सेम इकडच्या साईडची कोयरी काढून घ्या पहिल्यांदा. मी वरून पण चालू करू शकता दुसऱ्या पहिल्या कोयरीला, किंवा खालून सुद्धा इथून सुद्धा तुम्ही काढू शकतात. पण तुम्हाला सोपं पडेल वरूनच काढायचं, कारण यशच्या टाईपमध्येच आपल्याला ही कोयरी अशी कंप्लीट करायची आहे. एक पहिल्यांदा कोणत्या साईडची तुम्हाला ज्या साईडची परफेक्ट कोयरी जमती आहे त्या साईडची पहिल्यांदा तुम्ही कोयरी काढून घ्यायची परफेक्ट. आणि सेम तुम्हाला याच साईडची इकडे साईडला कोयरी काढायची. आता तुम्हाला वाटेल असा आकार काढताना माझा आकार मोठा होईल वगैरे, तर मग त्यासाठी तुम्ही अशी नॉर्मल न दिसेल अशी हातावर काढायची ना आपल्याला डिझाईन. त्यामुळे आपण हातावर अशी नॉर्मल लाईन काढली तरी ती पुसून जाणार आहे. अशी तुम्ही नॉर्मल तुम्हाला समजण्यासाठी अशी तुम्ही नॉर्मल अशी लाईन काढू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्ही आधी इथं मार्क करून घेऊ शकता, किंवा इकडचा आधी पार्ट काढून घेऊ शकता तुम्ही. वरचा आधी हाफ पार्ट काढून घेतल्यानंतर तुम्हाला इझी पडेल जास्त. हे असं ठीक आहे. आता इथून हे पूर्ण इथून ते इथपर्यंत असं चिटकवायचं नाही आहे आपल्याला. हे बघा सेम झालं मगाच्या सारखी कोयरी. हा असा पार्ट काढून घ्यायचा, परत चेहऱ्याचा पुढचा पार्ट काढून घ्यायचा. हे असं काढून घेतल्यानंतर आपल्या नेहमीचं साईड इथून जी चालू करायची आहे ती हे असं तुम्ही काढू शकता. तुम्ही यस उलट्या साईडचा यस. हे अशा तुम्ही दोन प्रकारे अशा दोन कोयऱ्या जोडून काढू शकतात. आता तुम्ही हे समजा तुम्ही हे हातावरती काढलेलं आहे, तर हातावरती काढल्यानंतर ह्या दोन लाईन राहणार तर नाही येत, कारण आपण हाताने नॉर्मल अशा हे रफ करून टाकायच्या. पण तुम्ही या जोड मोराची जेवढी प्रॅक्टिस करताल आधी, तेवढा तुम्हाला ह्या लाईनसुद्धा काढायची गरज नाही पडणार आहे. आता हा झाले जोड मोर, जोड कोयरी. आता ह्या जोड कोयरीलाच आपल्याला अजून 2-3 प्रकारे डिझाईन काढता येतात. जसं की मी वरती वेगळी काढते आणि खाली वेगळी काढते. तसेच दोन्ही साईडला पण आपण काढू शकतो. पण मी तुम्हाला दोन्ही साईडला एक काढून दाखवले तर मला हे परत काढावं लागेल. त्यामुळे आपण एका साईडला एक आणि एका साईडला एक अशा कोयरीवरच्या डिझाईन बघूयात. आपण आता
हा पण जो कोयरीचा आपल्याला हा जो खाली कर्व आहे, सेम तशाच प्रकारे इथून एक अशी कर्व सारखी लाईन काढून घ्यायची. दोन्ही साईडनी सेम तशीच कर्व सारखी अशी, जास्त जवळून पण नाही आणि जास्त लांबून पण नाही अशी, आणि वरतीपर्यंत थोडीशी मीडियम साईजपर्यंत दोन्ही सेम येतील असे. आता इथून परत आपण जे काल पान काढलं ना, सेम त्याच पद्धतीने हा आकार आहे. हे असा आकार काढायचा. हा असा आकार काढून घ्यायचा आणि याला नंतर आपण फिलअप करायचं, ते पण लाईनने. हे असं लाईनने त्याला फिलअप करून घेतल्यानंतर पण ह्याचा आकारसुद्धा आपल्याला म्हणजे दिसला पाहिजे. हे आकार कशासारखा आहे वगैरे, म्हणजे कशाचं आहे ते, काय काढलं आपल्याला हे कळलं पाहिजे आपण फिलअप केल्यानंतर सुद्धा. आता तुमचा वेळ जास्त जाऊ नये म्हणून हे मी आता फिलअप करून घेतलेलं आहे. आता आपण बघूयात वरच्या साईडला, सेम वरच्या साईडला आणि तुम्ही खाली पण सेम तीच हा आकारसुद्धा तुम्ही वरती काढू शकता. पण आता आपण बघूयात दुसरा आकार. पण मी हा जो वरती जो काढणार आहे आत्ताचा आकार, तोच सेम तुम्ही खाली काढू शकणार नाही का, म्हणजे तुम्ही आकार सेम काढलाय आणि हा आकार काढलाय. आता हे मी दोन हे आकार काढल्यानंतर तुम्ही पण सेम असे दोन आकार काढायचे नाही आहेत. इथं जे खाली जो काढलेला आहे तोच वरती पण काढायचा आहे, पण ते पण जागा असेल तर. आता समजा इथं मी काहीतरी असा वेगळा आकार आलाय आणि तुम्ही याच्यावरती असा हे काढलंय, तर तुम्हाला खाली जागाच नाही आहे, तर तुम्ही फक्त वरती पण काढू शकता. फक्त आधी ठरवा की आपल्याला कोणता आकार काढायचा आहे. सेम वरती पण सेम तसेच कर्व काढून घ्यायचे आहेत, जास्त जवळून पण नाही आणि जास्त लांबून पण नाही. दोन्हीला चिटकले नाही पाहिजे असे. हा असा आपण आकार काढू शकतो. हे असे दोन्ही साईडने आपण कर्व काढून घ्यायचे. हे सेम असंच काढायचं आहे, फक्त हे हाफ पर्यंत काढायचं आहे आपल्याला, इथपर्यंतच काढायचं आहे. सेम या साईडने सुद्धा आपण सेम तसंच काढून घ्यायचं आहे. आणि हे जे दोन आता आकार आहेत त्याच्यामधून आपल्याला हे असे पानासारखा आकार काढायचा आहे. म्हणजे पान पण होतंय आणि वेगळा आकार सुद्धा होतोय. हा असा आकार काढून घ्यायचा आहे आणि आपण जसं खाली ब्लॅक केलं सेम तसंच आता ब्लॅक करायचं आहे. सेम जसं आपण खाली काढलं सेम पहिली पाकळी सेम तशीच आपल्याला फिलअप करून घ्यायची आहे. दुसरी पण सेम तशीच फिलअप करून घ्यायची आहे. हे असं दोन्ही साईडला फिलअप करून घेतल्यानंतर आता तुम्ही म्हणताल हे कसं फिलअप करायचं, तर याची सुरुवात आपण या दोन्हीच्या मधून चालू करायची. आडव्याला फिलअप करायचं. पण याचा आकार गेला नाही पाहिजे. आकाराला पण शार्पनेस दिसला पाहिजे. आणि थोडंसं राहिलंय म्हणून कसं तरी आपण कलर करू, तसं नाही, कारण थोडासा जरी आपला आकार गेला त्याचा शार्पनेस जातो. असं तुम्हाला हे दोन्ही टाईपमध्ये आपल्याला करायचं आहे. हे असं तुम्ही दोन्ही शेपमध्ये पण काढू शकता. फक्त तुम्हाला किती जागा आहे ते पहिल्यांदा डिसाईड करावं लागणार आहे. आता तुम्ही याच्यामध्ये सेम डिझाईन भरायचे आहेत,
हां, मेन ते आहे की तुम्ही आता हे जोड मोर काढलेले आहेत. त्याच्यामुळे आता समजा आपण ही जी डिझाईन भरली आहे, सेम तुम्ही हीच डिझाईन याच्यामध्ये भरली आहे, तर तुम्हाला हीच डिझाईन इकडे पण भरावी लागणार आहे. जी तुम्ही याच्यामध्ये भरता तुम्हाला तीच डिझाईन याच्यामध्ये सुद्धा भरायची आहे. आता आपण बघूयात अशी आपण ही जी आता समजा ही मी इथे आपल्या इथे काढली आहे डिझाईन, तर मी आता समजा ती डिझाईन इथे काढली आहे, इथे अशी आडवी ही जी बॉर्डर आहे ती मी इथे काढली आहे. तर त्याच्यावरती मी इथे जो चेक्स काढणार आहे तो मला आता आपण बघूयात तो कसा काढायचा. तर आपण बघूया चेक्स वेगळ्या पद्धतीचे चेक्स कसे काढायचे. आणि कधीही मेहंदी काढताना आपला जो कोन आहे, कोनाचं जे टोक आहे ते खाली टच नाही झालं पाहिजे. आपल्याला जी डिझाईन काढायची आहे किंवा जे आकार काढायचा आहे तसं वरून असं काढायचं. फक्त सरळ लाईन आली पाहिजे, एवढं मात्र रिअल. हे असे उभे लाईन्स पहिल्यांदा काढून घ्यायचे आहेत. आता हे आपण उभे लाईन्स काढून झालेले आहेत. आता आपण आडवे लाईन्स बघूयात. आडवे लाईन्स कसे काढायचे. आता हे आडवे लाईन्स झाले. आता आपण काल पानांचा शेप बघितला. पानांचा शेप कसा होता, पानांचा शेप असा होता बरोबर. सेम पानांचा शेपच काढायचा आहे आपल्याला इथे, पण प्रत्येक लाईनला आपल्याला काढायचा आहे, जो की असा काढायचा आहे. इथे खाली टोक आलं पाहिजे आणि प्रत्येक लाईनला आडवा सुद्धा काढायचा आहे आणि उभा सुद्धा काढायचा आहे. तर हे उभ्या लाईन्सचं पण झालेलं आहे. याच्यामधून आपल्याला एक फ्लॉवर्स सारखा शेप तयार होणार आहे. आता हे झालं उभ्या लाईन्सचं. आता आडव्या लाईन्सचं पण सेम असंच काढायचं आहे. फक्त इथे पण हे एकमेकांना टच नाही झालं पाहिजे. हे अशा पद्धतीने आडवं काढून घ्यायचं आहे. आता हे अशा प्रकारे फ्लॉवर्स तयार झालेले आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला हे असे क्रॉस लाईन काढायचे आहेत सगळीकडे. आपण जे एक्स काढतो ना सेम तशाच पद्धतीने काढायचं आहे. हे असं एक्स काढायचं आहे मध्ये, हे असं एक्स काढायचं आहे. हे अशा प्रकारे चेक्स काढल्यानंतर असा शेप आपल्याला बॉर्डरच्या वगैरे चेक्समध्ये, आपल्याला हँडमध्ये चेक्समध्ये हे काढायचं म्हटल्यानंतर हे असे आपण शेप्स काढू शकतो. तर आजचा हा आपला डे 3, आज आपला डे 3चा आपला हा क्लास आपण संपला असं बोलूयात. भेटूयात डे 4 मध्ये.